शेतकरी मित्रांनो नमस्कार. कांदा लागवडीची लगबग जवळजवळ सुरू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे रोपे ही कांदा लागवडीस आलेली आहे. आणि मग या अनुषंगाने कांदा पिकाला खत व्यवस्थापन काय करायचं, कांदा पिकाचं तण नियंत्रण कसं करायचं, जी 4 शेतकरी आपल्या बरोबर आहे आणि यांनी याच प्रश्नाला अनुसरून, याच विषयाला अनुसरून या ठिकाणी आपल्याला प्रश्न उत्तर मागील 10 मिनिटापासून आपण करत होतो आणि मग आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा असं मनात आलं आणि त्याचा व्हिडिओ आपण आता रेकॉर्ड करत आहोत. आपल्या बरोबर आता राहता तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राहत्याचेच अक्षय भाऊ बोठे आपल्या बरोबर आहे, तसेच आमचे धामुरीचे वाघ साहेब आपल्या बरोबर आहे, तसेच राहत्याचे दुसरे प्रगतशील शेतकरी काळे साहेब आपल्या बरोबर आहे आणि कोपरगाव तालुक्यातील दहेगाव येथील प्रगतशील शेतकरी कर्डक साहेब आपल्या बरोबर आहे. आणि हे 4ही शेतकरी 15-15, 20-20 वर्षापासून अतिशय उत्तम प्रकारची कांदा शेती करतात, कांदे पिकवतात, कांदे टिकवतात आणि कांद्याचे चांगले पैसेही आपल्याला मिळतात. एखादं वर्ष या गोष्टीला अपवाद आहे, परंतु मागील 2 दिवसापासून रेट सुधारलेले आहे आणि या 4ही शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये आज अखेर कांदे आहे. यांच्या कांद्याचे पुन्हा एकदा पैसे होणार आहे. बहुतेक नगरपालिकेचे विलक्षण संपल्यानंतर रेट वाढतील असा तुमचा अंदाज होता. म्हणजे कांद्याचा रेटचा अंदाज घेणारे सुद्धा अर्थतज्ञ हे शेतकरी आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे. तर महत्वाचा मुद्दा आपला असा होता की या 4ही शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या जाड आहे, खोल आहे, काळे रान आहे आणि मग या अनुषंगाने कांदा पिकाला कुठलं खत व्यवस्थापन करायचं, तर या पद्धतीने एक चार्ट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. जाड रानासाठी प्रति एकरी 2 गोण्या गृहशक्ती आपण वापरणार आहोत. जोडीला 50 किलो NPK कॉन्सो आपण वापरणार आहोत. 25 किलो झिंक सोलेबल बॅक्टेरिया आपण वापरत आहोत. 8 किलो मायक्रोरायझा आपण टाकत आहोत. 4 किलो ट्रायकोडर्मा आणि मक्याचं रान असल्यामुळे आपल्याला प्रति एकरी 35 ते 40 किलो जाड युरिया ही पोटातच बेसल डोस मध्ये टाकायची आहे. आता ही बेसल डोस मध्ये युरिया का टाकावी? ज्यावेळेस तुम्ही कृषी विभागाचा किंवा कृषी विद्यापीठाचा सल्ला घेतात किंवा आपल्या महाविस्तार AI ऍप मध्ये जाऊन कांदा पिकाचं खत व्यवस्थापन ज्यावेळेस शोधतात, त्यावेळेस कांदा पिकाचा शिफारसीत खताचा जो हा लागवडीला द्यावा, परंतु शिफारसीत नायट्रोजनचा म्हणजे युरियाचा जो हप्ता आहे तो अर्धा डोस लागवडीला आणि राहिलेला डोस अंबावणीला द्यावा अशी त्यामध्ये शिफारस आहे. मग त्या अनुषंगाने 35 ते 40 किलो युरिया आपण पोटातच बेसलला लागवडीला टाकत आहोत. आणि दुसरा जो डोस आहे तो आपण अंबवणीला घेणार आहोत. अंबवणीलाच घेण्याचं कारण असं, आता बरेचसे शेतकरी, ज्या शेतकरी बांधवांचे 2, 2.5, 3 फुटावरती मुरुम आहे, हे शेतकरी खुरपणीनंतर खताचा दुसरा हप्ता देतात. परंतु आपलं रान जाड असल्यामुळे आपली अंबवणी ही सरासरी 18 ते 25 किंवा 18 ते 22 दिवसाच्या दरम्यान येते आणि 5 ते 6 पाण्यामध्ये आपले कांदे निघतात. आणि जनरल खुरपण आपण ही 3ऱ्या पाण्यावरती करतो. आणि मग ही खुरपण जर 35, 45, 50 दिवसाच्या आसपास जर आली आणि मग एक नियम आहे, कांद्याची सुरुवातीचे 45 दिवस हे फार महत्वाचे असतात. त्या हप्त्यामध्ये पहिल्या 45 दिवसामध्ये आपण जे जे व्यवस्थापन करतो, जे जे खत व्यवस्थापन करतो, जे जे रोग कीड नियंत्रण करतो किंवा जी खते औषधे मारतो, तीच त्या कांद्याच्या संपूर्ण विकासासाठी काम करतात. आणि मग त्याच अनुषंगाने आपण हा डोस आंबवणीला घेऊन टाकत आहोत, जेणेकरून सुरुवातीची जी बाल्य अवस्था असते कांद्याची, हा त्याचा परिपूर्ण विकासाचा कालावधी असतो. एकदा वय झाल्यानंतर 50, 60, 70 दिवसानंतर त्या पिकावरती अधिक खर्च करणं मला तरी योग्य वाटत नाही. म्हणून मौनगिरी कृषी दीपक पहिल्या दिवसापासून सांगतं का कांद्याच्या पिकासाठी पहिले 45 दिवस महत्वाचे असतात. या 45 दिवसामध्ये कांद्याची मान जाड होणे, कांद्याच्या पातीची संख्या वाढवणे, जितकी पातीची संख्या तितकी पापुद्र्याची संख्या जास्त आणि मग जेवढी पापुद्र्याची संख्या जास्त तेवढीच परिणामी कांद्याची फुगवण जास्त. आणि मग दुसरं काम येतं कांद्याच्या टरफलाची जाडी वाढवणे. मग त्यामध्ये आपण फवारणीमधून व्यवस्थापन करत असतो. मग त्यामध्ये कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेटच्या फवारणी घेणे, विद्रव्य खताची एखादी फवारणी घेणे, संजीवकाचा वापर करणे, जोडीला योग्य त्या कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर करणे, या गोष्टी आपण त्यामध्ये करत असतो. तणनाशकाचा एक मुद्दा तुम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला का आपल्याला मी मागील 3 वर्षापासून कांदा पिकामध्ये खुरपणीला लेबर टाकत नाही. आणि होय,
ही चर्चा या व्हिडिओमध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कांद्याची लागवड झाल्यानंतर लागवडीचं जे पाणी आपण भरणार आहोत गोटे साहेब, त्या ओलीवरतीच आपल्याला ऑक्झिगार्ड एकरी 300 मिली आणि जोडीला मायक्रोबॅक्स किंवा संपूर्ण ही जीवाणू संवर्धन आणि ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलस याची बॅक्टेरियाची जी किट येते याची एकत्रित फवारणी आपण लागवडीच्या ओलीवर करणार आहोत. त्याचा परिणाम असा होणार आहे, एकही कांदा तुमचा जळणार नाही, सडणार नाही, कुजणार नाही, मुळी खराब होणार नाही. तसेच पुढील 30-35 दिवस त्या गवताच्या बियाण्याला अंकुरण्यापासून हे ऑक्झिगार्ड बीजनाशक म्हणून काम करणार आहे. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, ज्या वेळेस आपण 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान आंबवणी भरणार आहोत, आंबवणी पूर्वी आपल्याला पुन्हा एकदा ऑक्झिगार्ड 200 मिली, विलहॅक 250 मिली आणि ऑइल क्लिअर 250 मिली या प्रमाणात कोरड्यात फवारणी करून खताचा दुसरा हप्ता देऊन कोरड्यात तणनाशकाची फवारणी करून त्या ओलीवरती आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि संजीवकाची जर फवारणी केली तर तुम्हाला त्या रानामध्ये लेबर टाकण्याची गरज नाही. त्याचं कारण असं, ऑक्झिगार्ड जितक्या प्रमाणात तणनाशक म्हणून काम करतं तितक्याच प्रमाणात ते बीजनाशक म्हणून सुद्धा काम करतं. आणि या पद्धतीनं जर तण नियंत्रण केलं तर तुमचा लेबरवरचा खर्च कमी होणार आहे. आणि त्याच ओलीवरती म्हणजे तणनाशकाची फवारणी करून आपण जर पाणी भरलं आणि त्या ओलीवरती कीटकनाशक, बुरशीनाशक आणि संजीवकाची जर फवारणी केली तर कांद्याला कुठल्याही प्रकारचा शॉक बसणार नाही. तसेच कांदे दिमागदारपणे उभे राहून त्याच्या वाढीस सुरुवात करतील. एक छोटासा हा व्हिडिओ आपण या शेतकरी बांधवांच्या वतीनं आता या ठिकाणी बनवलेला आहे. तुम्ही राहता तालुक्यातून मागील 4 वर्षापासून व्यवस्थापन घेण्यासाठी इथे येतात, याबद्दल तुमचं काय मत आहे? मला अतिशय चांगला रिझल्ट आला. इथं आमच्या राहत्यातून आम्ही दोघं शेतकरी येत असतो. इथं सगळं यांचं आम्हाला व्यवस्थित सांगितलं जातं हे औषध मारलं जावं. म्हणजे अतिशय असं एवढं पण नाही का खूप दुकानदार आपल्याला औषधं देतो असं काही नाही. कमी किमतीत रिजनेबल रेट लावून हे आम्हाला व्यवस्थित कांद्या पिकासाठी, मका पिकासाठी औषधं देतात. आणि आपली एक नेहमी चर्चा होत असते, पुढील 5 वर्षानंतर नदीकाठच्या जमिनीचं अस्तित्व धोक्यात येत आहे. आणि मग याच अनुषंगाने रासायनिक खताचा वापर 50% कमी करून जीवाणू संवर्धनाचा, कंपोस्ट खताचा, सेंद्रिय खताचा वापर वाढवण्यावरती आपला कल आहे. आणि याच अनुषंगाने तुम्ही आता सांगितलं शेणखत तुम्ही आता टाकलं. कांद्याला आता आपण एकरी 6 ट्रॉल्या शेणखत टाकलं. मशागत करण्यापूर्वीच एकरी 6 ट्रॅक्टर त्यांनी शेणखत टाकलं. पण आवर्जून त्या खताचं आपल्याला कंपोस्टिंग करायचं होतं. त्यांच्या मागे काही गडबड असल्यामुळे ती कंपोस्टिंग राहिली. पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकदा कंपोस्टिंग बॅक्टेरिया वापरून शेणखताचा वापर आपण या ठिकाणी निश्चित करणार आहोत. तर हा जो मुद्दा होता, हा जो धागा आहे, आता ही नदीकाठची शेती धोक्यात का येत आहे, याचं महत्वाचं कारण रासायनिक खताचा अतिवापर, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पिकाची फेरपालट नसणे. मग यामध्ये मागील 10-20 वर्षापासून सोयाबीन कांदे हे जे शेड्यूल आपलं आहे, यात कुठंतरी आपल्याला बदल करून हिरवळीच्या खताचा सुद्धा वापर करावा लागणार आहे. आणि पिकाच्या फेरपालटी सुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. चर्चा झाली हो, आपण फेरपालट केली 7 एकर. आता आपण हरभरा केलाय. यस, आता रब्बीचा कांदा जो आहे, रब्बीचं जे पीक आहे, रब्बीमध्ये त्यांनी आता हरभरा केलेला आहे. आणि खरीपात या रानात मका होईल आणि मग त्या रानात कांदे होतील. याचं कारण असं, सोयाबीन, हरभरा हे सोटमूळ वर्गातलं पीक असल्यामुळे ते सब सॉइलर म्हणून ते म्हणजे पीक करून जमीन नांगरटीचं काम ते पीक करणार आहे. तसंच अजून एक मुद्दा यामध्ये असा येतो का आपण हे पीक शेवटच्या पाण्यापर्यंत आणतो आणि शेवटचं पाणी खारं भरल्यामुळे जमिनी खराब होत आहे. पीएच आणि क्लोराईड वाढत चाललंय जमिनीचं. त्याच्यामुळे आपलं कांदा उत्पादन पण कमी होत आहे किंवा दुसऱ्या पिकाचं उत्पादन पण कमी होत आहे. त्याच्यामुळे आता सेंद्रिय खत आणि जीवाणू खत वापरणं खूप गरजेचं आहे, तरच आपलं उत्पादन. पहिले हे जीवाणू खत जमिनीच्या पोटात उपलब्ध होती, परंतु रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील जैविक विविधता ही कमी झालेली आहे. कर्डक साहेब, जमिनीची जैविक भौतिक विविधता टिकवण्याच्या अनुषंगाने तुमचं काय मत आहे?
निश्चितच तुम्ही जे बोलले ते योग्य बोलले. आणि जमिनीमध्ये कंपोस्टिंग खत, शेणखत हे वापरलं पाहिजे. आणि जैविक जे खते आहे, रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. त्या अनुषंगाने मी पण चालू वर्षी जवळजवळ एकरी 5 टारले शेणखत हे अगोदर जमिनीमध्ये पसरून दिलेलं आहे. आणि त्यावरती मला रोटावेटर मारून मग मी कांद्याची लागवड त्यावर करणार आहे. आणि त्याच्याबरोबर जैविक खताचाही वापर मी तुमच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. ही एक परिवर्तनाची नांदी आहे. हे प्रयत्न आपल्याला सर्वांना मिळून सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहे. जर आपण रासायनिक खताचा मर्यादित जर वापर केला नाही तर निश्चितच येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी वाईट जाणार आहे. शोषून त्या जमिनीचं शोषण करायचं किती? निव्वळ रासायनिक खताच्या जोरावरती अधिक उत्पादन मिळवण्याच्या हव्यासापोटी जमिनी ह्या नापीक होत चाललेल्या आहे. आणि निश्चितच 2 क्विंटल 5 क्विंटल 10 क्विंटल कमी निघू द्या, परंतु जमिनीची सुपीकता, जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना सामूहिक प्रयत्न हे करावे लागणार आहे. धन्यवाद.